अरे हे भरती होणं सुद्धा सोपं नाही बरं का, फार अवघड आहे. अरे फार कष्ट करावे लागतात. कुठे एखादा पोरगा PSI झाला का मग लोक त्याला हार घालतात, फेटाचा तुरा बांधतात, तुऱ्याचा फेटा बांधतात आणि लोक त्याची मिरवणूक काढतात. पण जोपर्यंत ते पोरगा भरती होत नाही, गाव सोडतं, पुण्यासारख्या ठिकाणी जातं, त्या ठिकाणी रोज सकाळी उठतं, 1600 मीटर धावतं, 400 मीटर पळतं, पुलप्स मारतं, 1600 त्या ठिकाणी असणारा केजीचा गोळा फेकतं. नाही का ना, त्या पोरानं एवढे सगळे कष्ट करून तो पोरगा त्या ठिकाणी पेपर वाटतो, तो पोरगा लोकांच्या घरी कामाला राहतो आणि तो पोरगा त्या ठिकाणी मेसचं जेवतो. अरे मेसचं जेवण काय चांगलं आहे का? एका बाजूला घुगऱ्यात आहे, एका बाजूला पाणी आहे, तेव्हा तेलाचा थोडासा तवंग आहे, त्याच्यात हिंग टाकली जाती. हे त्या पोराला जेवावं लागतं, सकाळची भाकरी संध्याकाळी खावं लागती आणि तेव्हा ते पोरग भरती होतं. भरती झाल्यावर सगळं गाव त्याला डोक्यावर घेतं. पण चुकून जर ते भरती नाही झालं तर सगळं गाव त्याला नाव ठेवतं. नाव ठेवू द्या गावानं, त्याला काय फरक पडत नाही. पण ज्यावेळेस घरातली माणसं त्याला म्हणतात ना 4 वर्ष बसून खाल्लं, त्यावेळेस ते पोरग फाशी घेतं.